मागच्या आपल्या पॉडकास्ट नंतर एवढ्या आपल्याला कॉमेंट्स आल्या ज्याच्यामध्ये मेन कन्सर्न हा होता की कलर्स. ओके, सो एकदा कलर्सच्या बाबतीत पण तुम्ही 1 ते 9 मी पूर्ण डिटेलमध्ये सांगते आता. मागच्या वेळेस मी एकच कलर सांगितलेला आहे. तर आता नंबर 1 to 9 आपण बोलूया. तर नंबर 1 सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की सूर्याला गवन करतं. तर नंबर 1चा कलर मागे पण मी सांगितलाच होता की ऑरेंज आहे. तर आता जसं तुम्ही म्हणाल की कमेंट्स आलेत की फक्त ऑरेंजच वापरायचं का मग, तर असं नाही. तुम्ही नंबर 1 वाल्यांनी ऑरेंज तर वापरायचंच आहे, तो त्याचा मूळ कलर आहे. आता त्याच्यासोबत अजून कोणता वापरू शकतो, तर ज्युपिटरचा कलर आहे म्हणजे येलो. ओके, तो ते वापरू शकतात. मंगळचा वापरू शकतात म्हणजे रेड. आता इथे थोडंसं अजून एक बोलेल की 1 आणि 9 म्हणजे सूर्य आणि मंगळ यांचं रिलेशन जे आहेत ना ते खूप छान असतं, खूप छान बॉन्डिंग असतं. तर याच्या मागचं रिझन काय, तर नंबर 1 म्हणजे श्रीरामजी. सूर्य ते जे आहेत नंबर 1 ला गवन करणारे देवता पण श्रीराम आहेत. आणि नंबर 9 ला गवन करणारे जे आहेत ते हनुमानजी आहेत. नंबर 1 म्हणजे राजा. सगळ्यात चांगला राजा कोण झालेला आहे आतापर्यंत, प्रभू श्रीरामच झालेले आहेत. तर म्हणून ते आहेत. आणि 9 म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की एकदम फिजिकली फिट राहणारे, हिम्मत देणारे ते कोण आहेत, तर हनुमानजी. आणि प्रभू श्रीरामांचा आणि हनुमानजीचं काय रिलेशन आहे याबद्दल मला काही बोलायची गरजच नाही. त्यामुळे 1 आणि 9 जेव्हा सोबत येतात ना तेव्हा मिरॅकल्स होतात. हे मला आज सगळ्यांसाठी म्हणून मी मागे पण सांगितलं की 19 नंबर हा खूप चांगला असतो. त्याच्यावरही कमेंट्स आलेत की आमचा तर नाही आहे, तर तुम्ही त्याच्यावर वर्क करा, नक्कीच त्याचे रिझल्ट मिळतील. तर आता परत आपण कलर्सवर जाऊया. तर नंबर 1चा कलर म्हणजे मी आधी सांगितलं त्याप्रमाणे त्याचा जो बेस आहे ऑरेंज, देन गोल्डन, देन येलो, ग्रीन आणि व्हाईट. नंबर 1 वाल्यांनी हे कलर्स यूज करायचे. आणि रेड पण त्यांनी करायलाच पाहिजे. आता हे कसे यूज करायचे, कधी यूज करायचे की ज्याचा त्यांना फायदा होईल. तुमची एखादी मीटिंग आहे, इम्पॉर्टंट मीटिंग आहेत, तुम्ही जॉबच्या एखाद्या इंटरव्ह्यूला जाणार आहात त्यावेळेस, किंवा मुलीला दाखवायचं प्रोग्राम, हल्ली तर कमीच होतो पण होत असेल, कुठे तुम्ही जाणार असाल की फिक्स करायची आहे, कोणती डील फिक्स करायची आहे, तर त्यावेळेस त्या कलरचे कपडे तुम्ही यूज करू शकता. काही नाही तर एक रुमाल तुम्ही तुमच्या जवळ त्या कलरचा ठेवायला पाहिजे, तर त्याचा तुम्हाला इफेक्ट मिळतो. नंबर 2, तर नंबर 2चा मेन कलर जो आहे तो व्हाईट, तो तर त्यांना यूज करायचाच आहे. त्याच्यानंतर अगेन सूर्याचा जो कलर आहे ऑरेंज, गोल्डन आणि ग्रीन, हे ते कलर्स यूज करू शकतात नंबर 2 वाले. नंबर 3 ज्युपिटर, येलो आलेलाच आहे त्याच्यामध्ये. ज्युपिटर पण म्हटल्यावर सूर्यासोबत तो येतोच, तर कारण तो पण ते यूज करू शकतात. परत सूर्याचा कलर म्हणजे ऑरेंज, गोल्डन कलर आणि ग्रीन कलर. तर हे कलर्स नंबर 3 वाल्यांनी यूज करायला पाहिजे. नंबर 4 वाल्यांचं असं आहे की त्यांनी बेबी पिंक जो शुक्राचा कलर आहे तो त्यांनी यूज करायचा आहे. देन स्मोकी ग्रे, देन स्टील ग्रे पण येतो, तो पण त्यांनी यूज करावा. तर मी आता सांगितल्याप्रमाणे की कसा यूज करायचा आहे त्याप्रमाणे ते यूज करू शकता. नंबर 5 जे आहेत, आता हे नंबर 5 म्हणजे काय, मुलांक और भाग्यांक, दोन्ही काही असू द्या. तुमचा मुलांक 5 असू द्या या भाग्यांक 5 असू द्या. आता कोणी म्हणेल की माझा नंबर 1 मुलांक आहे, नंबर 5 भाग्यांक आहे, तर मग त्यावेळेस तुम्ही बघा नंबर 1 आणि नंबर 5 मध्ये कॉमन कलर्स कोणते येत आहेत आणि दे कॅन यूज दिस कलर्स, तर त्यांनी ते कलर्स यूज करायचे. नंबर 5 वाल्यांनी ग्रीन कलर यूज करायचा आहे, देन येलो कलर यूज करायचा आहे, ऑरेंज कलर ते यूज करू शकता, व्हाईट कलर पण ते यूज करू शकता. तर नंबर 5 ला आहे. नंबर 6 बेबी पिंक, त्यांनी बेबी पिंक यूज करायचा आहे. सिल्वर, देन मोतिया कलर जो म्हणतो आपण व्हाईट, तो पण ते यूज करू शकतात नंबर 6. आफ्टर दॅट नंबर 7 जो आलेला आहे तर यांनी ब्लू कलर यूज करावा नंबर 7 वाल्यांनी. त्याच्यानंतर येलो,
ऑरेंज आणि स्काय ब्लू, अच्छा तो ते यूज करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नंबर 8. तर नंबर 8 वाल्यांचा बऱ्याचदा कमेंट्स पण आलेले की ब्लॅक कलर यूज करायचा का नाही करायचा का. तर ब्लॅक कलर बद्दल मी असं बोलेल की ते सगळं बघून कुंडलीमध्ये शनी कसं आहे, बर नंबर्स कसे आहेत त्यानुसार आपण. पण मग कॉमनली कोणते कलर यांनी यूज करायला पाहिजे नंबर 8 वाल्यांनी. तर नंबर 8 वाल्यांनी पण बेबी पिंक ते यूज करू शकतात, देन ग्रे यूज करू शकतात, स्काय ब्लू ते यूज करू शकतात. बर तर नंबर 8 वाल्यांनी हे ते कलर. कलर यूज करायचे. 9 नंबर वाल्यांनी ऑरेंज, गोल्डन, येलो, रेड, कारण 9 आहेच त्याचा स्वतःचा कलर, तो यूज करू शकतात. म्हणजे थोडे डिटेलमध्ये की जास्त कोणते कलर्स ते यूज करू शकतात. तर हे अशा प्रकारे त्यांनी कलर्स यूज केलेत. तर जिथे थोडं लक कमी पडत असेल तर तिथे त्यांचं लक क्रिएट होईल, बर त्यांचे प्लॅनेट स्ट्रॉंग होते या कलर. या कलर्सने. कारण प्रत्येक कलरला आपण कलर्स कशाप्रमाणे घेतलेले आहोत तर नंबर्स प्रमाणे, आणि नंबर हा गव्हर्न करता एक प्लॅनेटला. राईट तर ते त्यांचे प्लॅनेट ते स्ट्रॉंग करत आहेत राईट. आणि मग ते यूज करून त्यांना त्याचा इफेक्ट मिळेल. बर